अंगणवाडी सेविकांच्या आक्रमक भूमिकेसंदर्भातली माहिती आहे। लाडकी बहीण योजनेचे फेर सर्वेक्षण करण्यास आता अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे नकार दिलाय। राज्य सरकारनं पात्र अपात्र महिलांचं सर्वेक्षण करून लाडकी बहीण योजनेतून नाव कमी करण्याचं काम अंगणवाडी सेविकांवरती सोपवलंय आणि यामुळे महिलांच्या रोषाला समोर जाण्याची भीती अंगणवाडी सेविकांना वाटतेय। दुसरं म्हणजेच लाडकी योजनेसाठी प्रति अर्ज 50 रुपये जाहीर केलेला मानधन भत्ताही देण्याची मागणी आता या सेविका करतायत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर अंगणवाडी सेविकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। पाहूयात। एकीकडे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवलेला नसल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचं फेर सर्वेक्षण करायला अंगणवाडी सेविकांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता या योजनेचं फेर सर्वेक्षण देखील अडचणीमध्ये सापडलेलं आहे। हो, आम्ही या कामावर बहिष्कार टाकतो आणि नक्कीच आम्ही जर हा सर्वे स्वीकारला तर आमच्या मुलांच्या पूर्वशालेय शिक्षणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे कामकाज आहे हे योजनेच्या बाह्य कामकाज आहे आणि योजनेचं बाह्य कामकाज कुठलंही बाह्य कामकाज अंगणवाडी कार्यकर्तीला देऊ नये अशा उच्च न्यायालयाचा आदेश आहे। तर मला असं वाटतं की हे योजनेचं कामकाज जर आम्ही केलं तर नक्कीच आमच्यावरती नाकारता येत नाही की हल्ला होऊ शकतो। आम्हाला ज्यावेळेस सरकारने फॉर्म भरण्यास सांगितले त्यावेळेस पर फॉर्मच्या मागे 50 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु आम्हाला अजूनपर्यंत 5 पैशाचाही लाभ मिळालेला नाहीये। आणि आता परत ते म्हणतात की तुम्ही फेर सर्वे करा की ज्यामध्ये तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही बसतात, परंतु आम्ही घरोघरी जाऊन हा सर्वे करू शकत नाही, कारण लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार देते, तुम्ही कशाला ते निकष आम्हाला लावतात ते। जर हे बाकीचे कामं जर केले तर आम्ही मूळ मुद्द्यापासून मूळ आमच्या कामापासून आम्ही विचलित होऊ शकतो। त्यामुळे आम्हाला आमचा पूर्ण फोकस हा पूर्वशालेय शिक्षणासाठी द्यायचा आहे, इतर कामे सरकारने आमच्यावर लादू नये। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।